हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विनायकं गुरुनौ मे सादरे नाम विश्रुतम् येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति. सागरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं ज्ञानताभविल सत्वचनामृतांचे अद्वैत भाव पटुता हित बुद्धी रहस्य ज्ञानेश्वर स्तु भगवान अवतीर्ण येऊ. श्री रंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यम. हॅलो हो ताई, येतोय आवाज व्यवस्थित. हा यायलाय ना आवाज क्लिअर आता? हो व्यवस्थित व्यवस्थित. व्हिडिओ चालू ठेवला तरी चालेल ताई, शक्य असेल तर. नाही नको, मला नाही बोलता येणार. बर बर. म्हणजे बजरदई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष आत्ती आदरू विवेकावरी. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी. महाराज काय सांगायलेत आपल्याला? मज हृदय सद्गुरु. माझ्या हृदयात कोण आहेत? गुरु आहेत. आणि गुरु शिवाय आपल्याला ज्ञान कळतं का? नाही. आपल्याला गुरुच लागतो ज्ञान देण्यासाठी. मग आपल्याला पहिले गुरु कोण आहेत बरं? आपले वास्तविक पाहायला गेलो तर आपले गुरु आई आहे. पहिला सर्वात पहिले गुरु आई आहे. कारण आईनं आपल्याला सगळं शिकवलं, संगोपन केलं. आईनं आपल्याला काय नाही शिकवलं सांगा ना? आपलं नाव बी ठेवलं आईनं. 12 दिवसाच्या नंतर बायका बोलवल्या, घुगऱ्या वाटवल्या आणि त्यानंतर नाव ठेवलं. आणि नाव ठेवून आपल्याला पुन्हा आपण थोडस तारुण्य झालो. त्यानंतर आपल्याला आईनं आपल्याला स्वयंपाक शिकवला. शिक्षणाला आपल्याला शाळेत जायला मदत केली. आणि मग त्यानंतर आपण शाळेत गेलो. आता हा झाला आपल्याला पहिला गुरु आई आपली. आणि दुसऱ्यांदा आपले गुरु कोण झाले? जसं आता तुम्ही म्हणताल गुरु गुरु तरी किती असणार आहेत गुरु? तर दत्तात्रेयनं 24 गुरु केले. ज्याचा ज्याचा गुण घेतला ते गुरु झाले, है की नाही? मग त्याच नंतर जसं की आपण पाहायला गेलो तर आपले दुसरे गुरु कोण? शाळेमध्ये गेल्यानंतर सर गुरु आपले. मग आता सरनं शिकवलं, मग त्यांना काय शिकवलं बरं आपल्याला? आता एखाद्या मुलगी डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, एखादी मास्तरीन होईल, असं गुरुजीनं शिकवलं. पण हे कशाची विद्या आहे म्हणले? महाराज म्हणतात ही पोट भरू विद्या आहे, पोटासाठी केलेली. खरं जन्म मरणातून पार पडण्याची विद्या आहे काही? नाही म्हणले महाराज. मग आता हे व्यवहारासाठी तर आपल्याला करावंच लागल. कारण घर चालवण्यासाठी तर पैसे कमवण्यासाठी तर हे काम करावंच लागतील ना, महाराज म्हणतात. पण मग असू द्या म्हणले, करा. ते पण करा, असं नाही की करू नका म्हणून. पण ध्यानात घेऊ नका खरे येत म्हणून. जरी वकील जरी असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, तलाठी असेल, काय असतील तुम्हाला जे व्यवहार दृष्टीने तुम्हाला सर्व्हिस असतील ते असू द्या म्हणले. पण त्या तुम्ही खऱ्या सर्व्हिस करतात म्हणून ते वाटू देऊ नका तुम्हाला, असं महाराज सांगतात. मग आपले गुरु पहिले दुसरे गुरु कोण आहेत तर पाहायला गेलो आपण तर सर येत. आणि त्यानंतर आपल्याला जरा संत भेटले. आणि मग संताकडे गेल्यानंतर हे कळत असतं गुरु कोण आहे आणि गुरुचं ज्ञान कोणतं खरं आहे. मग हे ज्ञान बरं आहे का म्हणले? नाही. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे तरी संता ह्या भजावे सर्वस्वेस. कारण महाराज म्हणायला लागलेत हे ज्ञान बरं आहे का म्हणले? हे पहिलं आई गुरु आहे आपली. पण आईनं शिकवलं, पण हे व्यवहारातलं शिकवलं ना, खरं थोडं शिकवलं. कारण तिलाच माहिती नव्हतं की हे खरं आहे का खोटं आहे म्हणून. आणि मग ती काय शिकवणार आपल्याला? म्हणून आईलाही माहित नाही. आणि सरांना शिकवलं ते व्यवहार दृष्टीचं शिकवलं. पण महाराज म्हणतात सगळ्यात आपल्याला दुःख आहे. मग कोणतं दुःख आहे? तर जन्म मरणाचं दुःख आहे. जन्म मरणाचं दुःखच हे माहिती नाही अनेक कोणाला, की जन्मताना दुःख होते, मरताना दुःख होते. आता जन्मताना किती दुःख आहे? आईच्या उदरात 9 महिने 9 दिवस राहायचं म्हणल्यावर काही चांगले आहे का ते?
जसे बटाटे उकडायला टाकतात त्याप्रमाणे आपण उकडून निघतो म्हणे. आणि तितकी घाण सहन करायची 9 महिने, पुन्हा ती नाकात तोंडात ते जसरे घाण जाती तरी ते सहन करायचं आपण. पण तिथं बी आपल्याला कधी वाटलं का दुःख व्हायले म्हणून? कधीच वाटलं नाही. असं तिथं पोटामध्ये म्हणते बाहेर निघूस तर, देवा मी लय तुझं भजन करन रे, तू मला लवकर बाहेर काढ. एका वेळा करी ह्या दुःखा वेगळे, एका वेळा करी ह्या दुःखा वेगळे, दुईताचे जाळे उगाऊनी, दुईताचे जाळे उगाऊनी. महाराज म्हणाले जसं एका म्हणजे आपण देवाला अशी प्रार्थना केली की देवा मला लवकर बाहेर काढ, मी तुझं भजन करल. आणि नंतर बाहेर निघल्यावर तेच म्हणाले कधी कधी कधी. बघा, विसरून गेला देवाला. प्रार्थना आपण देवाला सांगितलेलं सुद्धा विसरून गेलं. म्हणजे इतकं आपण काही बेईमान येतं, पण आपल्याला कधीच वाटत नाही आपण बेईमान आहोत म्हणून, है की नाही. म्हणून महाराज सांगायलेत मजर दै सद्गुरु. मग आपले गुरु कोण आहेत? पहिले पाहायला गेलं तर आई गुरु झाली, नंतर आपले सर गुरु झाले, नंतर आपल्याला जन्म मरणातून पार करणारे संत जर भेटले तर संत खरे गुरु असतात आपले. मग गुरु तर कोणी केले? भगवान राम प्रभून गुरु केले. मग कोणचे गुरु होते बरं त्यांचे? वचिष्ठ हे गुरु होते त्यांचे. आणि कृष्ण भगवानही गुरु केले. त्यांचे गुरु ते कोणते गुरु होते? त्यांचे संदीपान. मग त्यांनाही गुरु करावं लागलं का? त्यांना आपल्यासाठी करून दाखवलं नाही, त्यांनाही गुरु करावं लागलं आणि आपल्यासाठी दाखवलं. गुरु करायची गरज आहे का? ते तर ईश्वराचे मालक येत. राम प्रभू झालं, कृष्ण भगवान झालं, पण त्यांना आपल्यासाठी करून दाखवलं की हे सगळं गुरु करावं लागतात म्हणून, है की नाही. बरोबर म्हणले मजर दै सद्गुरु. मग असे गुरु तर किती बी येत आपल्याला, गुरु गुरु फिरवणारे, है की नाही. अनेक गुरु येत. 1.25 रुपये दे लहानबाई म्या गुरु केला. आणि मग आपल्याला जे खरं ज्ञान व्हायचं तर ते ज्ञान म्हणजे कोणतं? तर मग जन्म मरणातून पार पडणार. आणि असे संत जर भेटले आपल्याला सत्य मार्गावर नेणारे, मग उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मा लाभ जोडला. कारण आपलं जर भाग्य उजळायला आलं तर आपल्याला असे संत भेटत असतात, ब्रह्मनिष्ठ, दयाळू आणि श्रोत्रे. मग ब्रह्मनिष्ठ दयाळू म्हणजे काय? तर त्यांची निष्ठा ब्रह्मावर असावं, ते दयाळू असायला पाहिजे. पुन्हा श्रोत्रे म्हणजे सर्व शास्त्रांचा त्यांचा अभ्यास झाला पाहिजे. आणि त्या शास्त्राचा अभ्यास झालेले तिन्ही गुणाने गुरु कसे पाहिजे? संपन्न पाहिजे. मग तिन्ही गुणात संपन्न गुरु असतील ना तर आपल्याला काय होईल? जन्म मरणातून पार करतील ते. जन्माचं दुःख आणि मरणाचं दुःख एवढं मोठं आहे, पण आपल्याला नाही. आपल्याला ह्याच्यात दुःख वाटते मोठं. ते जन्म मरणाचं दुःख तर आपल्याला माहितीच नाही, पण आपल्याला समुद्रात दुःख वाटते, पैसा नसला दुःख वाटते, मुलांना नाही बोलले दुःख वाटते, कोणी आपल्याला खायला नाही दिलं त्याचं दुःख वाटते, मी श्रीमंत आहे, कोणाकडं कपडे नाही, ते नाही, याचं दुःख वाटते. देवा आम्हाला घरच नाही, देवा आम्हाला पैसाच नाही, असं आपण देवाकडे काय करतो तर मागणी करतो. आणि देवाने म्हणतं, महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्त असू द्यावे समाधान. कारण जसं देवानं ठेवलं तसं राहावा. आणि चित्त कसं ठेवा म्हणले? समाधान ठेवा. समाधान चित्तामध्ये मग देव काय करत असतो? जिथं चित्त कसं निर्मळ आहे त्या निर्मळ चित्तामध्ये देव येऊन राहत असतो. मग म्हणले ते जसं चित्त कसं पाहिजे? निर्मळ कसं पाहिजे? जसं पाणी. आता हे आपण 2 भांड्यात पाणी ठेवलं, एका भांड्यामध्ये पाणी गढूळ आहे आणि एका पाण्यामध्ये स्वच्छ आहे. मग आता आपलं जर प्रतिबिंब पाहायचं म्हणलं तर स्वच्छ पाण्यात दिसेल का गढूळ पाण्यात दिसेल? बरं, तर पाहायला गेलो तर आपण गढूळ पाण्यात आपलं प्रतिबिंब दिसणार नाही. पण त्याचप्रमाणे जर आपण त्या पाण्यामध्ये बघायला गेलो स्वच्छ आहे तर आपलं प्रतिबिंब दिसेल तिथं. मग पाणी धुणे तसं आपलं अंतःकरण जे आहे, तर हे अंतःकरण कशाचं आहे म्हणले? आकाशाचं आहे म्हणले. आकाशाचं असून ते अंतःकरण स्वच्छ असायला काय पाहिजे? नामचिंतन पाहिजे. सतत नामचिंतन जर केलं तर अंतःकरण कसं होईल? स्वच्छ होईल. आणि स्वच्छ अंतःकरणामध्ये भगवंताला राहायला काय जागा भेटल?
जसं आपण रोज उठून घर साफ करतो आणि घर जर साफ नाही केलं तर आपल्यालाच त्या घरामध्ये या वाटतं का, राहा वाटतं का? भांडे जर स्वच्छ नाही केले तर त्याच्यात आपल्याला डबल स्वयंपाक बनवा वाटतो का? नाही. मग ते भांडे दररोज जसे 2 टाइम आपल्याला घासावं लागतात, तसं त्याप्रमाणे आपल्याला 2-3 टाइम चिंतन ऐकावं लागते. मग आपलं अंतःकरण तेवढं स्वच्छ होतंय. मग आपण म्हणू नाही, आज आम्ही काल ऐकलं होतं ना, प्रवचन ऐकलं, कीर्तन ऐकलं, आता काय गरज आहे? नाही, मग तुम्हाला याची गरज नाही तर मग याची काय गरज आहे? आज सकाळी जेवण केलं तर उद्या करायची काय गरज आहे? महाराज म्हणतात. मग आज तर जेवला होतात, उद्या गरज काय तुम्हाला जेवायची? ज्याप्रमाणे तुम्ही जसं तुम्हाला जेवायला 2-3 टाइम लागतं, तसंच त्या चिंतनाची, मननाची, निधिध्यासची गरज आहे. आणि तसंच प्रवचन, कीर्तन ऐकण्याची गरज आहे. असं म्हणू नका की आम्ही काल केलं होतं आणि आता करण्याची काय गरज आहे. म्हणून महाराज म्हणायला लागले तर मज हृदयी सद्गुरू. मग माझ्या हृदयात गुरु आहेत. मग गुरु कसे पाहिजेत? तर श्रोत्री, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू तिन्ही गुणांनी संपन्न पाहिजे. बरं त्यांच्याकडे जर एक गुण नसला तर चालेल का म्हणले महाराज? जसं ते ब्रह्मनिष्ठ आहेत आणि दया नाही आणि श्रोत्री नाही तर चालते का? म्हणले नाही. मग म्हणले महाराज कसं? म्हणले मग त्याच्याकडे दया आहे, ब्रह्मनिष्ठ नाही येत आणि श्रोत्री नाही तर चालेल का? म्हणले तसे बी नाही चालणार. मग म्हणले ते श्रोत्री येत आणि ब्रह्मनिष्ठ नाही आणि दया बी नाही त्यांच्याकडे, ते चालेल का? म्हणले ते पण चालणार नाही. नाही म्हणले आम्हाला तिन्ही गुणाने संपन्न गुरु असले ना त्यांच्याकडेच ज्ञान होईल. मग अशा गुरुकडे गेल्यानंतर तर आपण पहिला प्रश्न तर आपल्याला कधी उद्भवतच नाही की मी कोण आहे म्हणून. आहे मी कोण? करावा विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार करण्याची आपल्याकडे काय नाही. आपल्याकडे बुद्धी दिली देवानं, आपल्याला चित्त दिलं देवानं, आपल्याला अंतःकरण आहे. पण आपल्याला कधी वाटलं का आपण म्हणजे कोण आहोत? ह्या पृथ्वी तलावर आलेलो आहोत, आपलं काय कार्य आहे, आपल्याला करायचंय काय, हे कधीतरी आपल्या मनामध्ये प्रश्न उद्भवला का? कधीच नाही. आणि मग हे तर आपल्याला वाटायला खरंच आहे. मग आता हे माझं नाव ठेवलेलं आहे म्हणे आशाबाई ह्या शरीराचं, मग मला हे शरीर खरं वाटायला लागले. मग हे खरं आहे का महाराज? नाही म्हणले, हे शरीर तर खरं नाही, हे महापंचभूताचं शरीर आहे. आणि महापंचभूताच्या शरीराला कळतं का? म्हणजे कसं काय कळत नाही? हे काय मला दिसायला लागलं आणि हे मलाच कळतं असं महाराज सांगायला लागले. तर माझ्याशिवाय थोडं कोणाला कळतं? म्हणजे मग कशाला धरून बोलायला? तो शरीराला धरून बोलायला. मग शरीर खरंच शरीराला कळालं असतं तर बालपणात कळायला पाहिजे होतं. मग बालपण बदलू द्यायला नव्हतं पाहिजे. मग बालपण बदललं आणि बालपणानंतर तारुण्यही बदललं. तारुण्य बदलल्याच्या नंतर पुन्हा वृद्ध बदललं आणि बदलन ना आता हे जाईलच म्हणून असं काय माझा अनुभव आहे. कारण तारुण्य बदललं, वृद्ध बालपण बदललं, हे दोन तर गेलेच ना आपले. आणि तिसरं जाईल म्हणून माझा काय आहे? अनुभव आहे. तसंच आपण पाहायला गेलो तर अनुभव इकडे बघा की हे जे पंचभूताचं शरीर आहे तर आता आपण बघायला गेलो तर पृथ्वी प्रचंड मोठी आहे. पृथ्वी एवढी मोठी आहे की सगळ्या जगाचे, भारताचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे घर त्या पृथ्वीवर आहेत. पण त्या पृथ्वीला कळतं का बरं? नाही. मग त्या पृथ्वीला कळत नाही. मग ती पृथ्वी इतकी मोठी असून तिला कळत नाही. त्याच्यापेक्षा पाहायला गेलं तर पाणी किती मोठं आहे. कारण पाणी कसं मोठं आहे म्हणले, त्या पृथ्वीला धुवून नेतं म्हणले, म्हणून एवढं पाणी प्रचंड मोठं आहे. आणि मग त्या पाण्याला एवढं मोठं असून पाण्याला धुवून नेऊन बी तुम्हाला तृप्त करतं. स्वयंपाकाला काम येतं. किती किती कामं करतं, स्वच्छ करतं पाणी सर्वांना. नाहीतर पाणी नसतं तर किती वास आला असता. आपण काय काय केलं तृप्त कशाने झालो असतो. आपल्या प्राणाला तर पाणी लागते. पाण्याशिवाय तर एक मिनिट बी राहू शकत नाही. एक एक घोट पाणी पित राहते मी तर सारखं. रात्रंदिवस पाणी लागते. म्हणून त्या पृथ्वीपेक्षा ते पाणी किती मोठं आहे म्हणले. हो म्हणले पाणी. मग ते पाणी इतकं मोठं आहे तर त्या पाण्यापेक्षा असणारा अग्नी किती मोठा आहे. मग त्या अग्नीला एवढं मोठं पाणी असताना त्या पाण्यालाही कळालं नाही. त्यानंतर अग्नी एवढा मोठा आहे. अग्नी किती मोठा आहे बघा आता. अग्नी जर नसता तर तुम्हाला स्वयंपाक बनवता नसता आला, नंददीप लावता नसता आला, ढन नसतं जाळता आलं. म्हणून अग्नी किती मोठा आहे. एवढे सगळे काम करतो तो अग्नी, तरी त्यालाही कळत नाही. त्या अग्नीला सुद्धा कळत नाही. पण देवानं कसं बोलवले असतील? पृथ्वीला बोलवलं, पाण्याला बोलवलं, अग्नीला बोलवलं आणि वाऱ्याला सुद्धा बोलवलं. असे सगळ्या भूताला बोलवलं देवानं. सगळे भूत त्यांच्या अंकित होते देवाच्या. देव जे म्हणलं ते करत होते. सूर्य बी आपण म्हणतो सगळ्या जगाला प्रकाशित देतात आणि सगळ्या जगाचा सूर्य उदय झाला की यावर चालतो. आणि सगळ्यात आपण ज्यावेळेस चिंतन ऐकत नव्हतो त्यावेळेस आपण सूर्याला
श्रेष्ठ समजित होतो, खरं सूर्य म्हणजे मोठा आहे असं समजित होतो आणि त्याची पूजा करतो आपण आजोबी. पण सगळ्या जगाला व्यवहार देतो, त्याच्यामध्ये आपले एवढे कामं होतात, पण तरी त्या सूर्याला कळत नाही. मग का कळत नाही बरं त्याला? तर तो रात्री थोडा आहे म्हणून त्याला कळत नाही. सूर्य रात्री नाही आणि रात्र दिवसा नाही, म्हणून ह्या दोन्हीला कळत नाही. मग महाराज म्हणले जसं की त्याला कळत नाही ते इतका मोठा आहे, ते आपला विषय चालला होता की जसं अग्नीला कळत नाही अग्नी इतका मोठा आहे, मग त्या अग्नी आपल्याला तृप्त करतो. जसं स्वयंपाक बनवता येतो, धन जाळता येतं, नंददीप लावता येतो, आपल्याला इतकं त्या अग्नीनं काम होतात, पण त्या अग्नीला सुद्धा कळत नाही. आणि त्यानंतर पाहायला गेल्याच्या नंतर बघा वारा, त्याच्यापेक्षा वारा किती सूक्ष्म आहे. म्हणजे एकाचड एक मोठे भूत आहेत बरं हे. किती सूक्ष्म आहे बघा ना, एक 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 किती सूक्ष्म आहे. कारण पृथ्वी तरी आपण पाणी एखाद्या पृथ्वीमध्ये तरी एखाद्या याच्यामध्ये भरू आपण पोत्यामध्ये, आणि पाणी बी आपण भांड्यात भरून ठेवतो. पाणी भरता येते, पृथ्वी भरता येत, पृथ्वीची माती भरता येते, पण त्यानंतर पाहायला गेलं तर अग्नी भरता येतो का बरं? कशातच भरता येत नाही. किती सूक्ष्म येतो. आणि त्याच्यानंतर पाहायला गेलो तर वारा तरी भरता येतो का? वारा तरी भरताल तुम्ही कशामध्ये? त्या टायरामध्ये भरताल एखाद्या, म्हणजे ते पंप मारून वगैरे त्याच्यात भरताल हवा तेवढी, पण खरोखर असा वारा धरून तुम्हाला भरता येईल का? नाही. मग त्याच्यापेक्षा किती वारा मोठा आहे, श्रेष्ठ आहे. मग त्या वाऱ्याला कळालं जर असतं तर त्यानं पांदीवर पडला असता का? वाटोळीनं पांदीची पांदी वाहून गेली असती का? मग तो म्हणला असता मी या घाणीवर जात नाही बाबा, फक्त मंदिरावरच पडतो, जर त्या वाऱ्याला कळालं असतं तर. मग बघा त्या वाऱ्यालाही कळत नाही. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर आकाश किती मोठा आहे, मग त्या आकाशाला बी कळत नाही. एवढा मोठा प्रचंड आकाश, सगळ्याला म्हणलं त्याच्या मांडपाखाली राहावं लागते. तसं ज्ञानेश्वर महाराज तर म्हणले त्यांचं घर मोडलं होतं ज्यावेळेस त्यांचं सिद्ध बेटावरती घर होतं, आणि जेव्हा ते सगळे लहान लहान होते त्यावेळेला त्यांचे आई वडील कुठे गेले होते, याच्या नाशिक त्र्यंबकेश्वरला फेरा घालायला गेले होते बघा. तिथं म्हणजे परिक्रमा करायला गेले होते नाशिक त्र्यंबकेश्वरची, आणि ती परिक्रमा करून येऊस तर यांचं सगळं घर त्या इसोबा खिचरनं चट हे करून टाकलं, काहीच ठेवलं नाही त्यांचं घर. आणि मग जेव्हा ते घर पाडलं आणि पाऊस म्हणतोय मी गारा पडलेल्या, एवढे लेकरं घेऊन आले. मग ज्या वेळेला रुक्मिणी माता शिव्या देऊ लागल्या होत्या कोणाला? देवाला. म्हणल्या देवा तुझा माझा नवरा इतका करतो तुझं, आणि तू एवढं सगळं माझं घर पाडलं, माझे लेकरं कुठं राहतील आता? अशा शिवाय देऊ लागले. तर मग विठ्ठल पंत म्हणतात अरे देवाला कशाला दोष देती, कारण देवाला जर दोष देशील तर बघ ज्या वेळेला हे म्हणजे जेव्हा गंगेला पाणी आलं असतं, पूर आला असता, घर वाहून गेलं असतं, तर काय केलं असतं? त्यांना पाडलं म्हणून त्या कशाला तू दोष देती? असा म्हणजे त्यांचा भाव देवावरती होता. आणि त्यांच्या लेकराला किती त्रास होता, एवढा त्रास दिला लोकांना, ज्ञानोबरायांना, निवृत्तीनाथांना, मुक्ताबाईला, सोपान काकाला एवढा त्रास देऊन त्यांना इतकं पुढं देवाचं केलं. मग इतकं केलं म्हणजे त्यांना अक्षरशः खायला नव्हतं, त्यांच्या झोळीमध्ये शेण फेकलं, त्यांच्या झोळीतलं पीठ खाली टाकून पायानं तुडवलं. ज्ञानोबरायांना केवढा त्रास दिला लोकांना, तरी पण त्यांना हे ज्ञानेश्वरी लिहायचं सोडलं नाही, लोकांना ज्ञान द्यायचं सोडलं नाही. आणि आपण तर म्हणू बाबा आपल्याला तर यानं मारला, आपण कशाला करू? मग आहे का तसं आपली भावना की आपल्याला जर कोणी त्रास दिला तर आपण पुन्हा म्हणू नको, त्याच्या वाटच जायचं नाही, त्याच्याकडे जायचं नाही, त्याला म्हणायचं नाही. आपल्याला एखादं म्हणलं तू असं म्हणली की मी पुन्हा त्याला बोलणारच नाही असं म्हणू. पण ज्ञानोबरायानं म्हणजे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची तीर, किंबावना चराचर आपणच झाला. म्हणजे बघा सगळीकडे आपण भरला, जळी तळी भरला रिता हाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल, मला सगळीकडे देव दिसतो, कुठंच नाही राहिलं विठ्ठलाशिवाय मला जागाच कुठं नाहीये. अशी संतांची भावना असते ना आपली. आपलं परिचिन्न जागा, आपलं घरच आपलं वाटते, आपल्या घरातली माणसं आपली वाटते, फक्त आपलं लेकरू आपलं वाटतंय, दुसऱ्याचं लेकरू आपल्याला आपलं वाटत नाही. मग माऊलीला कसं सर जग आपलं वाटलं, आपल्याला तसं वाटत नाही. आपली तशी व्यापक दृष्टीच होत नाही ना. मग अशी व्यापक दृष्टी व्हायला काय करावं लागेल? आपल्याला सतत चिंतन ऐकावं लागेल, मनन करावं लागेल, निधिध्यास करावं लागेल. असं जर आपल्या मनामध्ये शम दम परती तितिक्षा आणि श्रद्धा
असं असलं तर आपल्याला कळलं ना. आता हे ज्या वेळेला म्हणजे आता ज्योतिताईच्या मनामध्ये आलं की चला आशा ताईला फोन करावं, मग ताईचा फोन मला कुठे आला, महाराजांच्या तिथेच आला. इतका हळू फोन उचलला आणि ताई म्हणतात लगेच तुम्ही सेवा घेताल का? मी म्हणलं घेते ताई, घरी येते, माझ्या याच्यात बॅलन्स नाही. बॅलन्स टाकून आणून मी नंतर इकडं तिथून महाराजांच्या इथून आले, किती लांब आहे, मी पायी आले तिथून. आणि घरी आल्याच्या नंतर मग ज्योतिताईला फोन केला. म्हणजे आजची म्हणलं आलेली संधी कशाला सोडायची, म्हणलं सोन्यासारखी संधी आहे. लोकांना खरं सोनं म्हणजे लोक सोनाराकडे जाऊन जे सोनं घेतात तर त्यांना त्याचं महत्व वाटतं, पण मला हे सोन्यासारखी संधी म्हणजे सेवा आली, मला हे सोन्याच्या वरली वाटली. म्हणून मी म्हणलं ताईला की मी ताई ही सेवा मी आज सांगल, तुम्ही म्हणतात ना. माग एकदा ताईंचा फोन आला होता, माझा फोनच बंद पडलेला होता. मग महाराज सांगायला लागलेत आपल्याला की जसं मजर हृदय सद्गुरू, काय विषय चालला होता आपला ताई, मी तर विसरूनच गेले सांगता सांगता. हॅलो, ऐकत का कोणी? ऐकायला यायले की नाही सर्वांना? यायले बोल ना मावशी. येतोय मावशी, बोला बोला, छान चाललंय, बोला. अच्छा, नाही मग मी म्हणलं की जसं महाराजांच्या तिथे गेल्याच्या नंतर ही सेवा आली, मग सोन्यासारखी संधी भेटलीये मला, म्हणून म्हणलं चला सांगा. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आज अवघी चिंताच वारली माझी. एवढी चिंता होती मला विचारूच नका, आणि ह्या चिंतेतून बाहेर काढलं मला ज्योतिताईनं आज. म्हणून महाराज सांगायला लागलेत आपल्याला मजर हृदय सद्गुरू. आणि मग ह्या एवढं व्यापक काय आहे, आकाश आहे, आणि त्या व्यापक आकाशाच्या मंडपाखाली काय आहे, तर हा विचार चाललेला आहे. आणि त्याच्यापेक्षा पाहायला गेलो तर मग आपलं मन किती मोठं आहे. आणि ज्या मनामध्ये कळायला लागले आपल्याला, मग काय कळालं बरं? आतापर्यंत पाहिलं आपण, पृथ्वी मनात कळाली, पाणी मनात कळालं, अग्नी मनात कळाला, वारा मनात कळाला, आकाश मनात कळाला. आणि ज्या मनामध्ये ज्या मनात कळालं, आणि ते मन दिसणार आहे का न दिसणार आहे बरं? तर ते मन न दिसणार आहे. मी जे बोलायला लागले शब्द, तो दिसणार आहे का न दिसणार आहे? तर तो शब्दही न दिसणार आहे. मग आपण ज्या श्वासावर सगळेजण ऐकायला बसलेला आहोत आपण, तर मग कशावर बसलोत बरं? श्वास आहे म्हणून सगळे बसलोत ना. श्वास जर नसता तर आपल्याला इथं बसू दिला असतं का? लगेच आपल्याला म्हणले असते काढा काढा घराच्या बाहेर, आहे की नाही? म्हणून आपण श्वासामुळे बसलेलो आहोत. महाराज म्हणतात ना, श्वास आहे म्हणून असे, नाही तर काही नाही म्हणले. मग लगेच म्हणतात बाबा गार पडले, उचला मग यांना. म्हणून श्वास इतका महत्वाचा आहे, आणि श्वासही न दिसणार आहे. आणि मग बघा किती जण झाले आता न दिसणारे. इथं मन न दिसणार आहे, शब्द न दिसणार आहे, श्वास न दिसणार आहे, आणि जो इतक्या तिघांना जाणणारा जो आहे तो बी न दिसणार आहे. मग तो दिसतो का? तो बी दिसत नाही. आणि बघा मग आता त्या ज्या मन दिसत नाही त्या मनाला कळत नाही, जे शब्द दिसत नाही त्या शब्दाला कळत नाही, आणि जे श्वास दिसत नाही त्या श्वासाला कळत नाही. आणि मग मी दिसत नाही का बरं? मग मी बी दिसत नाही, पण मग मला कळतं. मग मी असं जे दिसत चैतन्य जो आहे त्यालाच कळतं हे सगळं. म्हणून ते म्हणले की जसं हे कळणं फक्त एकाच आहे, आणि बाकी सगळं पिंडी स्थिती परमांडी पसारा, आणि हरी विना सारा व्यर्थ भरम. म्हणजे भरम आहे सगळा. जसं की आपण आता इतके 5 जणांचा विचार केला, तसंच आपण या शरीराचा विचार करू. हे शरीर किती तुकड्याचं आहे? वास्तविक पाहिले गेलं तर 6 तुकड्याचं आहे. 6 तुकड्याचं आहे, आणि त्याच्या 25 तुकडे सूक्ष्म पाहिलं तर 25 ह्या तुकड्यांसाठी विचारच केला. आणि हा विचार आपल्या घरामध्ये बायकोच्या किंवा संकटित होईल का? आवाज जरा रेंज मध्ये, जरा मोबाईल हलवला का? काय नाही हलवला. हॅलो, येईल नाही आवाज? आता येईल का? हा, येतोय. हा, मग हे सगळ्यांच्या संगतीत आपला विचार होईल का? नाही. महाराज म्हणतात सर्वांच्या संगतीत विचार होणारच नाही. मग कुठं होईल? बसल संतांच्या संगती, कळो आले कमळापती, आपले कोणीच नव्हते, निश्चचिती दृढ झाला. मग माझा चित्तामध्ये निश्चय काय झाला? दृढ झाला. काय दृढ झाला बरं? संतांच्या संगतीत जाऊन. ही शरीर मी नाही. हे जे 50 किलोचं शरीर आहे, आपण याच्याकडे बघू. आता आपण ही व्यक्ती पाहिली, दुसरी बघूया एकदा. कारण जसं की हे महापंचभूताचं शरीर आहे, मग महापंचभूताच्या शरीराला कळत नाही, पण वास्तविक पाहिलं गेलं ते शरीर किती किलोचं आहे. आता
धरू आपण असं हे 50 किलोचं शरीर आहे. म्हणजे 50 किलोच्या शरीरामध्ये 5 किलो रक्त आहे. म्हणजे 50 किलोच्या शरीरामध्ये 5 किलो रक्त आहे. तर मग ह्या 5 किलो रक्ताला जास्त किंमत आहे का 50 किलोचं शरीराला किंमत जास्त आहे? बरं पाहायला गेलं तर 5 किलो रक्ताला किंमत आहे आणि 50 किलोचं शरीर आहे पण त्याला किंमत नाही. का? रक्त महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर उष्णता. मग उष्णता महत्वाची आहे का 5 किलोचं रक्त महत्वाचं आहे? मग त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलो तर उष्णताला तर वजन नाहीये, छटाक बी नाही, 2 छटाक बी नाही, कसंच वजन नाही त्याला. आणि वजन नसलेली उष्णता महत्वाची आहे. जर उष्णता नसली तर मग आपण गार पडू का नाही? म्हणून महत्वाचे काय आहे? उष्णता. मग जी उष्णता आहे, आता बघा आपण 3 व्यक्ती पाहिली याच्यामध्ये, कारण 50 किलोचं शरीर आणि 5 किलोचं रक्त, त्यामध्ये छटाक बी नाही आपली ती उष्णता. मग ह्या दोन्ही पेक्षा उष्णता महत्वाची आहे आणि उष्णतापेक्षा जाणणारा महत्वाचा आहे. आता ज्याने शरीर 50 किलो शरीराला जाणलं, ज्याने 5 किलो रक्त त्याच्यामध्ये त्याला जाणलं आणि ज्याने उष्णता त्याच्यामध्ये वजनच नाही तिला, अशी उष्णता असलेली त्यानं जाणलं. मग त्याला कळालं नाही. मग आपला विषय चालला होता ज्योतिताईनं शम दम उपरती. म्हणजे शम म्हणजे मनात आलं होतं ताईंच्या की चला फोन करावं. मग ताईनं फोन केला. मग शम आता जसं की मी तिथं बसले होते, मी दम धरली समजा. मग शम आणि दम आणि उपरती. उपरती म्हणजे कधी कधी मला कळल, काही मी उद्धार पाय काही कृपा करील नारायणा, आयशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. मग हे लक्षण कोणाचं आहे म्हणले? तर हे लक्षण मुमुक्षाचं आहे. असं कधी कधी कळण असं कोणाला वाटतं? मुमुक्षाला वाटतं. मग काही मी उद्धार पाय काही कृपा करील नारायणा, आयशे तुम्ही सांगा संतजन. मग संताला म्हणा मला कवा कवा कळल, मला कधी कळल. महाराज म्हणतात कळूस तर जेवण गोड लागू नये, रात्रंदिवस झोप येऊ नये, मीचा विचार होईपर्यंत मी कोण आहे याचा विचार करूस तर जेवायला गोडच लागलं नाही पाहिजे. उठता बसता शरीरावरून तरी मी वेगळं वाटलं पाहिजे. शरीरावरून जरी वेगळं वाटलं तर तेवढं तरी बरं आहे म्हणतात, असं म्हणतात. पण त्याच्यानंतर मी कोण आहे याचा जर विचार केला, मी माझ्या स्वतःच्या स्वरूपावरच गेलो, अरे हे सगळं पसार आहे आणि हे सगळं दुःखमुळं संसार आहे आणि संसार तर दुःखाचा आहे आणि मी कसा आहे? सुखरूप आहे. आणि मी माझ्यावर हे संसार दुःखरूप बांधून घेतलेला आहे आणि या संसाराला खरं मानायला लागलो, खोटा संसार, आणि त्याला मी खरं मानायला लागलो. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार कुठंच नाही. आणि सुखरूप कोण आहे? तर मीच आहे. मग सुखरूप मी आहे आणि या सुखरूपाकडे लक्ष आहे का? नाही. जे दुःखरूप आहे त्याच्याकडे आपलं लक्ष आहे. तेच खरं वाटायला लागलं आपल्याला, बरं वाटायला लागलं आपल्याला. म्हणून मजर दई सद्गुरू. मग महाराज म्हणतात जसं की विषय चालला होता आपला उपरती, श्रद्धा आणि समाधान. मग तुमच्या जवळ एवढे जर असलं तर मग श्रद्धा असली तर समाधान होईलच तुम्हाला, आहे की नाही? पण तुम्हाला काय करावं लागेल? संताकडे जावं लागेल. आणि संताकडे गेल्यानंतर तुम्हाला चिंतन मनन निधिध्यास किंवा ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजाचं गाथा, अनुभव अमृत, पंचकरण असे ग्रंथाचं श्रवण करावं लागेल. शिक्षण असेल तर वाचून घ्या, नसेल तर म्हणले श्रवण करा, सर्वांना लक्षात येईल. जास्तीत जास्त श्रवण केल्यावर सर्व गोष्टी लक्षात येतात माणसाच्या. शिक्षणाची गरज नाही. महाराज म्हणतात जनाबाईला काही शिक्षण होतं का? मीराबाईला काही शिक्षण होतं का? आणि सखूबाईला याला शिक्षण होते का? मीराबाई तर रात्रंदिवस राजाची मुलगी होत्या, पण रात्रंदिवस तर कृष्ण कृष्ण कृष्णाचा जप करत होत्या आणि सारखं नामचिंतन चालू राहायचं. राजपुताची मुलगी होती, बाहेर जायची बी संधी नव्हती, कुठं जायची बी संधी नव्हती. मीराबाईला तर अक्षरशः जहरचा पेला द्याला तरी तिनं पिऊन टाकला आणि जहर पिऊन बी देवाचं नाव घेतलं. लग्न करू लागले आई वडील तरी त्यांना ऐकलं नाही, अशा मीराबाई येतात. आणि त्यांना दुसऱ्यांचं दुःख मीराबाईला वाटायचं. कारण एक दृष्टांत सांगते मी इथं महाराज म्हणजे मीराबाईंचा, की मीराबाई अशा होत्या की त्यांच्या घरी एक भंगीन काम करत होती
सगळं झाड झूड असं काम करत होती. आणि एक दिवस काय झालं, ती भंगीन नाही का, म्हणजे ती बाई आहे ना कामावाली, तर बिमार पडली. बिमार पडल्याच्या नंतर मीराबाईचं रोज भजन चालायचं. मग त्यांचं अनोखं भजन चालायचं त्यांचं, तर ते देवापुढे सारखं म्हणजे काय म्हणजे अभंग म्हणत राहायच्या. नाचुंगी 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 नाचुंगी, म्हणजे असे ते गाणे म्हणत राहायचे. आणि एक दिवस ते मुलगा नाही का, त्यांच्या भंगिनीचा मुलगा आला होता. आणि मग तर घरी आल्याच्या नंतर ह्या काम ते मुलगा ते आईच्या वरच कामाला आला. आणि मीराबाईचं गाणं चाललं होतं भजन. एवढं भारी भजन चाललं होतं, त्या मुलानं ते ऐकलं. ऐकल्यानंतर म्हणला, ह्या मीराबाईचा आवाज इतका चांगला आहे, तर ही दिसताना किती चांगली असेल. आणि तिचा तर म्हणजे चेहरा पण दिसला नाही त्याला, काहीच नाही, फक्त त्यानं आवाज बघितला. आणि त्या आवाजावर म्हणे की मला आता काय करायचंय, तर ह्या मुलीशी लग्नच करायचंय. असं कोण म्हणायला लागलाय? भंगिनीचा मुलगा म्हणायलाय. आता हे शक्य आहे का बरं? ही राजाची मुलगी आणि तो एवढा म्हणजे कामावालीचा मुलगा, हे शक्य होईल का म्हणले लग्न करायला? पण घरी गेला आणि त्याच्या आईला म्हणला, आई मला नाही का लग्न करायचे मीराशी म्हणे, ती मीरा लई चांगली आहे म्हणे, मला तिच्याशी लग्नच करायचे, असं त्या मुलाला वाटलं. मग त्यानं काय केलं, त्या मुलानं काय केलं, जेवण बंद केलं, सगळं बंद केलं. महिना झालं तरी जेवण करना तो, असा कॉटवरती झोपून राहिला. आणि आई म्हणती, अरे बाळा हे शक्य आहे का? ती राजाची मुलगी, आपण पाहिलं तर कामावाले, धरून मारतील, तुला फाशीवर देतील. आणि मला फाशीवर दिलं तरी चालेल, पण मी तिच्याशी लग्न केल्याशिवाय राहणार नाही. आता एक दिवस म्हणजे मी संतांची दया सांगते बर का, संताला दया दया कशी असते बघा. तर मग त्या मीराबाईने काय केलं, ज्या वेळेला तिनं बसली होती, ती बाई आली कामावाली आणि ती चिंतेनं काम करू लागली होती. इतकं चिंतात काम करू लागली की तिला इतकी चिंता होती की तिचा आवाज तक निघानं गेलता बोलायला. आणि काय बोलू बोलू तर काय बोलू मुलाचं, म्हणजे एवढी मोठी राजाची मुलगी आणि मी असं बोलू तर किती मी पापी नाही असं म्हणून ती बाई तिच्या स्वतःला पोकू लागली. पण ज्या वेळेला तिनं सांगितलं की मीराबाईनं बघितलं, म्हणे मावशी तुम्ही रोज येता, एवढे आनंदी असता, आणि आज तुम्ही पाहिले मी तुम्हाला 2 दिवसानं, तुम्ही काही बोलतच नाहीये का? काय सांगू बाई? म्हणे सांगा काय आहे तर, तुम्ही मला सांगा म्हणे काय तर. नाही म्हणे बाई सांगायसारखंच नाही. नाही म्हणे मावशी सांगा तुम्ही काय झालं तर. काय सांगू बाई म्हणे, माझा मुलगा महिना झाला जेवत नाही म्हणे, का तर म्हणतोय मीराबाई संग लग्न करायचं. हे शक्य आहे का? तुम्ही राजाची एवढी राजकुमार मुलगी आणि आमच्यासारख्या मुलानं तुमच्या संग लग्न करणं हे शक्य आहे का? म्हणली हो, त्याला जाऊन सांगा म्हणे की मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे. मीराबाई म्हणल्या, एवढं काय जीवाला खाता म्हणे मावशी? मग त्यानं तसं म्हणले. तिनं गेला त्या मुलाला सांगितलं, जे खाटावर पडलेला होता तसाच उभा राहिला म्हणे, मीराबाई लग्न करायला तयार आहे बाबा तुझ्या संग, पण तिची आट आहे म्हणे. म्हणे ते म्हणे काही वेळ आधी मी मान्य करायला तयार आहे म्हणून तिची. मग त्यावेळेला मीराबाई करतो मुलगा आला. मग ते आईच्या नंतर म्हणे मी लग्न करायला तयार आहे, पण आज तू 8 वाजता देवाच्या पुढं कृष्णाच्या पुढं बसायचं, तर सकाळच्या 8 वाजेपर्यंत तू कृष्ण कृष्ण हा जप करत राहायचा म्हणे. हा ठीक आहे म्हणे, सकाळी लगे 8 वाजले की मी तुझ्या गळ्यात हात टाकल म्हणे. मग त्याला मूर्तीच्या पुढे बसवलं. आणि आता रात्रीचे 8 वाजलेत आता, तर 8 ते सकाळच्या 8 पर्यंत त्यांना नामचिंतन करायला लावलं. ज्या वेळेला सकाळी 8 वाजले तरी त्याचं चिंतन काही बंद होईना झाले. मग आता ती आली कुठे हात घेऊन, अरे तुला लग्न करायचं ना म्हणे माझ्याशी, चल. तर ते त्याला कोण दिसू लागलं, तिच्यामध्ये कृष्ण दिसू लागला. कृष्ण 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 असा कृष्णमय झाला. अशी संतांची दया असती, म्हणून मजरदयी सद्गुरु. मग मजरदयी सद्गुरु म्हणले, मजरदयी सद्गुरु जेणे तारेलो हा संसार. मग आता हा संसार पूर्वी जे संसार आहे याच्यातून तारून कोण नेतं बरं? संतच नेतात आपल्याला. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या गुरुने मला तारलं, कशातून? ह्या संसाराच्या पुरामध्ये मला पडू दिलं नाही. हे संसार तर खोटा आहे, दुःखरूप आहे, आणि हे दुःखरूप संसारामध्ये मला पडू दिलं नाही. सुख तर येणारं असतं, जाणारं असतं, दुःख बी येणारं असतं आणि जाणारं असतं. आणि या सुखा दुःखाला जाणणारा मात्र कोण आहे? तर मीच आहे. मी कोण आहे? म्हणजे आता माझा विचार केला तर मी न दिसणार आहे, जाणणार आहे, पूर्वीच आहे आणि पुढे राहणार आहे, असा मी आहे. आणि मग मला याच्यामधून काय कळालं पाहिजे? हे शरीर शरीराचं आहे, वेगळं आहे,
ते कपडे मग कसं आहे वेगळा आहे, कपडे कशाचे आहेत म्हणले कापसाचे येत. मग कापसाच्या कपड्याला कळते का उभे आडवे दोरे येत. महाराज सांगत असतात उभे आडवे दोरे येत आणि ह्या दोऱ्याला कळतं का म्हणले नाही. मग हे रंग दिलेला आहे, कोणतं काळे कपडे येत, लाल कपडे येत, याला काय केलेलं आहे रंग दिलेला आहे. आता केवढा जरी पांडुरंगाचा फोटो असला तर त्याला काय म्हणतात महाराज रंग आहे म्हणतात ते. आणि आपली हिंमत होईल का त्याला रंग म्हणायची, नाही. आपण तर देवच म्हणू त्याला. आणि मग ते म्हणते तर खोट्या देवाला खोटा देव म्हणत नाही तर खऱ्या देवाला बरोबर म्हणतात तुम्ही खरं. मग त्याला जे खरा देव आहे त्याला विसरून तुम्ही काय म्हणायला लागलात शरीरच मी आहे म्हणून असं म्हणायला. आणि जो खरा जो न दिसणारा जो देव आहे त्याला म्हणूनच तुम्ही अरे मी देव आहे म्हणून. मग मी देव तू देव मध्ये कसलं भेव म्हणले. आणि मग तुला तर त्याच भेव वाटायला लागले. आणि शरीरालाच मी म्हणायला लागला तर मग काय म्हणायला खोटं म्हणले. शरीराला एकदा जर मी म्हणलो, शरीराला जर एकदा मी म्हणलो तर कोटीभर मातेचं पातक आहे म्हणले. आणि तू तर रोज मी शरीर आहे, शरीर माझं आहे असं म्हणायला लागलो. मग हे शरीर तरच माझं आहे का. मग आता हे शरीर माझं नाही तर याच्यामध्ये जे दिसणारे इंद्रिय येत, मग 5 ज्ञानेंद्रिय येत. तर 5 ज्ञानेंद्रियाला इंद्रिय कळतात का, म्हणजे 5 वाटा येतात. म्हणजे 5 वाटाने तुम्हाला जसं कानाने तुम्हाला शब्द ऐकू येतो. तर शब्द आता मी बोलायला लागले तुम्ही ऐकायला लागला. तर ज्या वेळेला मी कोण्या शब्द म्हणजे बोलायले म्हणजे कोण्या वाणीनं बोलायले तुम्हाला, कोण्या इंद्रियानं बोलायले आणि तुम्ही कोण्या इंद्रियानं ऐकायला लागलात हे बी तर ऐकायला पाहिजे ना. कारण महाराज म्हणतात मी तुम्हाला मी बोलायले तर कर्म इंद्रियानं बोलायले, तुम्ही श्रवण करायला तर ज्ञानेंद्रियाच्या कानाने तुम्ही श्रवण करायला लागला. आणि मी बोलायले ते वाणीनं बोलायले म्हणजे कर्म इंद्रियाच्या वाणीनं बोलायला लागले. मग जी कर्म इंद्रियाची वाणी जी आहे ती वाणी खरी आहे का. मग ज्या वाणीने मी शब्द बोलायले तो तरी खरा आहे का. मग खरा नाही तर तुम्ही म्हणतात आम्हाला कळायला ना महाराज कसं काय म्हणायला लागलात की खरा आहे का खोटा आहे बाबा. पण या वाणी दोऱ्यातून जो असणारा परमात्मा तो बोलायला लागला, त्या कानादोरातून जो असणारा न दिसणारा परमात्मा तो ऐकायला लागला. अशी आपली धारणा कधी होते का, असं कधी वाटतं का आपल्याला, कधीच वाटत नाही. का वाटत नाही तर आपण संतांच्या सानिध्यात नाही म्हणून वाटत नाही. जेव्हा संतांच्या सानिध्यात जाऊ तेव्हाच आपल्याला असं वाटत अरे खरंच मी या म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या कानाद्वारे मीच ऐकायला लागलो, ज्ञानेंद्रियाच्या डोळ्याद्वारे मीच बघायला लागलो, ज्ञानेंद्रियाच्या नाकाद्वारे गंध मलाच कळायला लागला, जीव म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या जिभेद्वारे रस मलाच कळायलाय. बरं रसाचा विषय हो आपण रस किती येतं. आता बघा रस, आता तुम्ही आज काय खाल्लं असेल सगळ्यांना गोड गोड तिळगुळ खाल्लं. मग तिळगुळामध्ये काय काय होतं, तिळ होते आणि गुळ होतं. मग गुळ होता रस आहे की नाही. आणि नुसते तिळ खाल्ले तर पानसट लागले असते का नाही तुम्हाला, त्याचाही रस कळाला असता. मग मिरची खाल्ली तर ती कशी लागती, तिखट लागते. आणि साखर खाल्ली तर ती कशी लागती, गोड लागते. लोणचं खाल्लं तर ते कसं लागतं, आंबट लागतं. आणि पापड खाल्ला तर तो कसा लागतो, लय चविष्ट लागतो. कोणाकोणाला पापड तर लय महाराज म्हणतात सडलेल्या वस्तू तर लय आवडतात तुम्हाला, त्या पापड्या आणि पापड सडू सडू खातात. आणि मग सडू सडू खातात आणि ह्या शरीराला एवढं चांगलं शरीर असतं ना त्याला बिमार पाडतात. कुठं तुपच खाय, कुठं दूधच खाय, कुठं दहीच खाय, असं खाऊन या शरीराला बिमारी आणतात म्हणे तुम्ही. आणि मग बिमारी आणतात आणि मग म्हणतात माझं हे दुखायलं आणि ते दुखायलं. आणि मग गोड खायचं म्हणायचं मला मुळे दे, मला शुगर झाली, मला हे झालं. अरे झाडाचा पाला खाऊन राह ना, चांगलं शरीर राहतंय तंदुरुस्त असं म्हणतात महाराज. झाडाचा पाला खाऊन कितीतरी वर्ष महाराज राहिलेले इथं, स्वतः अनुभव आहे त्यांचा. आणि तेव्हा ते आपल्याला सांगतात की तुम्ही असं खा, तुम्ही तसं खाऊ नका. नुसतं मुगाचं वरण खाते तर आळणी जेवते तर मीठ खात नाही तर आपल्याला मिठाशिवाय जेवण नाही. आपल्याला तर भजी आवडते, पापड आवडते, आमच्या संगीताला तर लय आवडते, त्या दुसऱ्या संगीताला नांदेडच्या. मग त्या तर असं पापड्यान कुठं खिचडी कुठं भजन मग हे लय आवडते म्हणे त्यांना. मग असं खाणं म्हणजे तुम्ही काय करले, स्वतःच्या शरीराला स्वतः बिमारी करून घ्यायला लागले. आणि स्वतः बिमारी करून घ्यायला लागले तर मग चिंतन कधी कळन तुम्हाला. एवढं खाल्ल्यावर आळस येईन, झोप येईन, अभ्यास कधी होईल. आज म्हणले काय त्या पाहतात जिपऱ्याला त्या बोटायला नख पॉलिश लावतात आणि गजरे लावतात आणि एवढं सगळं लावू लावू बसतात म्हणे. आणि अभ्यास कधी होईल. अरे जिपरे हो अभ्यास करा ना असं म्हणले. आता ज्याला शिक्षण आहे त्याला म्हणले अभ्यास करा आणि ज्याला नाही त्याला म्हणले श्रवण करा. मग श्रवण केल्यावर कळन तुम्हाला. म्हणून मजर दई सद्गुरू
मग माझ्या हृदयात कोण आहे तर गुरु येतं. मग गुरु कसे पाहिजेत तर तसे ब्रह्मनिष्ठ, दयाळू आणि श्रोत्री, आणि त्यांनी आपल्याला जन्म मरणातून पार करणारे गुरु पाहिजे. जसा एक दृष्टांत सांगते, आहे का वेळ? बोला बोला. आहे ना? हो 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 बोला. म्हणजे बोला मावशी, बोला बोला, काय अडचण नाही, बोला. ज्या वेळेला श्रवण करताना जनक राजाच्या इथं सभा भरायची, पाठ सुरू राहायचा, नेहमी सतत पाठ असायचे. कोणाच्या इथं? जनक राजा म्हणजे सीतेचे वडील, आणि त्यांच्या घरी पाठ सुरू राहायचा. पाठ सुरू असताना तिथं संन्याशी होते, 2 संन्याशी आलेले होते. ते पण नामचिंतन करायचे, पण त्यांचे गुरु होते ना, जनक राजाचे जे गुरु होते ते सतत पाठ सांगायलेले असायचे. जास्त अभ्यास करणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष ठेवते का न ठेवणाऱ्या, म्हणजे न लक्ष देणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष ठेवते माणूस. जे जास्त उत्तर देईल, जे जास्त बघेल त्याच्याकडेच लक्ष देतील ना. आता शाळेत बी गुरुजी शिकायले, जे मुलगा हुशार असन, ते जास्त उत्तर देत असन, त्याला शिकवत असतील ना. मग आता ते संन्याशी आलेले होते. मग त्या संन्याशाला संकोच झाला एक दिवस, की ते म्हणले, बाबा सतत कदम महाराज सारखं नाही का जनक राजाकडेच बघून बोलतायत, आपल्याकडे काही बघतच नाहीत, आणि आपल्याला नामचिंतन काही व्यवस्थित सांगतच नाहीत, असं त्यांचा मनाचा भाव झाला. हे मनोमय संतांना, त्या गुरुला कळालं, जसं की आपल्या बापूराव महाराजाला जे कळतं तसं त्यांना कळालं. मग ते म्हणले की मनातून कळालं की यांना असं बोलले. मग एक दिवस काय झालं, त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या लंगोट्या वगैरे होत्या. शाळेमध्ये त्यांना धर्मशाळेमध्ये जागा दिलेली होती, पण धर्मशाळेमध्ये आग लागली बघा. मग ते आग लागली, धर्मशाळा जळाली, आणि मग यांच्या लंगोट्या होत्या तिथं ठेवलेल्या, त्या झोळ्या होत्या ठेवलेल्या. आणि जेव्हा चिंतन चालू होतं त्यावेळेला, चिंतन चालू असताना आग लागली, आग लागली म्हणजे शाळेला आग लागली. मग आता चिंतन चालू असताना यायनं चिंतनच ऐकावं का ते आग लागली म्हणून पळावं तिकडं? तर यांना काय केलं, तिथं आग लागली म्हणून हे दोन्ही संन्याशी पळून गेले तिथपर्यंत, कुठं शाळेपर्यंत. त्याला वाटलं आपल्या झोळ्या जळून जात्या म्हणून हे गेले तिथपर्यंत. मग आता आज तर पळाले, पण जनक राजा आजही उठले नव्हते. आणि दुसऱ्या दिवशी झाला पाठ सुरू, पाठाचा वेळ झाला, पाठ सुरू झाला, आणि त्यावेळेला मग गुरु सांगायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेला गुरु सांगू लागले त्यावेळेला मग इतकं चिंतन रमलं, इतकं छान चिंतन चालू झालं. द्रष्टा आणि दृश्य अशी तिरकुटी सुरू झाली मग तिथं. आणि मग तेव्हा सांगू लागले की हे दर्शन बी खोट आहे, द्रष्टा बी खोटा आहे, हे दृश्य खोट आहे, दर्शन खोट आहे, आणि द्रष्टा मात्र खरं आहे. म्हणजे असं तिथं चिंतन चालू असताना मग जेव्हा जनक राजाच्या महालालाच आग लागली. मग जनक राजाच्या महालाला आग लागली सगळे म्हणले. तर मग त्यावेळेला जनक राजा ऐकून बी जागेवरच बसले, चिंतन ऐकताना जागेवर बसले. आणि जनक राजाच्या महालाला आग लागली, आग लागली म्हणले. आणि मग सगळे लोक पळाले, पण जनक राजा उठून पळाले नाही तिथून. मग ज्या वेळेला ते दोन्ही संन्याशी तिथे बसलेले होते, आणि तेव्हा गुरुजी म्हणतात की बाबा खरा संन्याशी कोण आहे सांग, खरा संन्याशी कोण आहे? कारण ज्या वेळेला महालाला आग लागली तरी पण तो उठला नाही, आणि तुम्ही साध्या लंगुट्या झोळ्या होत्या तुमच्या, आता तुम्ही पळाला, मग खरी संन्याशी तुम्ही येत का ते? मग बघा, यांचे लग्न नव्हते झाले, लग्न होऊन लेकरं बाळ होऊन ते त्यांचा संसार परपंच करून मी त्यांना एवढं कळालं होतं की अरे ते खोटं आहे, जळालं तर जळालं, असा म्हणजे त्यांचा त्या जनक राजाचा भाव होता. आणि या दोघांचा संन्याशी असून यांचा भाव नव्हता. म्हणून किती जरी आपण उजळून पाहिलं ना, आपण ऐकायला पाठ बसलो ना, आपल्या जर मनामध्ये ऐकण्याचं त्याच्यात चित्तच जर नसल, आणि महात्मा किती जरी सांगत असल आणि आपण ते अंतःकरणात घेतच नसल, तर अर्थ काय आहे त्याला? काहीच नाही. म्हणले इकडून ऐकलं आणि इकडून सोडून दिलं. म्हणले महाराज तुमचं तुम्हालाच, आम्ही आमचं चाललो म्हणले घरी. आता ऐकून घेतलं. मग त्याला असं चिंतन केलं पाहिजे की महाराजांनी एक शब्द सांगितला ते उद्या आपल्याला एक तरी लक्षात राहायला पाहिजे. आपल्या एका चिंतनातून 10 शब्द तरी आपल्या लक्षात राहिले पाहिजे. तर म्हणले महाराज ते चिंतन करण ते संन्याशी खरा. म्हणून मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष अति आदरू विवेकावर. मग आता आपल्याला आदर कशावर करायचा आहे? विवेकावर करायचा आहे. जसं म्हणजे आता एक विवेकी अविवेकी वरती प्रभाकर मधला एक दृष्टांत आहे. महाराज म्हणतात की जसं एक संन्याशी होता, 2 राजा होते, तर एक अज्ञानी राजा होता आणि एक ज्ञानी राजा होता.
मग जसं ज्ञानी राजा सतत ज्ञानेश्वरी वाचायचा, नाथ भागवत वाचायचा, पंचीकरण वाचायचं, असं त्याचे चिंतन सुरू राहायचे आणि तो सतत आनंदी राहायचा. मग तो आनंदी राहायचा तर हे अज्ञानी राजाला सतत राग यायचा. याला वाटायचं याच्याकडे सगळी प्रजा चाललीये आणि एवढी प्रजा त्याच्याकडे जाती, माझ्याकडे कोणीच बसत नाही, असा त्याला ताण यायचा. आणि याच्याकडे सतत त्याचं याची बैकट भरलेलीच, सतत याचे काय हाल भरलेलाच लोकांना. ते का तर लोकांना ज्ञान द्यायचा, लोकांना आनंदी करायचा, म्हणून याच्याकडे लोक जास्त यायचे. म्हणून महाराज म्हणले की जसं की त्या अज्ञानी राजाला राग येऊ लागला. मग एक दिवस काय झाले, हे म्हणलं आता याचा राग यायला, सगळ्या लोकांना पैसे दिले आणि सगळी प्रजा आपल्याकडे बोलून घेतली. बोलून घेतल्यानंतर हे म्हणे ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, तुम्ही बोलून घेतली तुझ्याकडं, तरी चिंतन आपलं चिंतन मनन करून आपलं ज्ञानेश्वरी पाठ झाला, मस्त आनंदी हसू लागला, बोलू लागला. एवढा आनंद आला त्याला कशामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे, तरी संताया बजावे सर्वस्वेस, तैसे विचारिता निरसले, परपंच सहज सांडवले, तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. मग असं त्यांना आनंद आला आणि म्हणे याची सरी प्रजा घेतली मी हाबडून, तरी याला काहीच वाटना. आणि उद्या याच्यावर काय करतो, चोरीचा आळ घाल. याच्यावर चोरीचा आळ घातला आणि चोरीचा आळ घातल्यानंतर त्याला जेल ठेप, ज्याला म्हणे याला जेल ठेपच करतो म्हणे, इतकं त्याच्यावर आळ घालतो. मग घातली त्या म्हणजे त्यानं पोलीस बोलवले आणि त्याला जेलमध्ये टाकलं. तर त्याचं चिंतन तिथं बी सुरूच होत. का चिंतन सुरू होतं तिथं बी गेला. प्रधानला सांगितलं, जा बरं प्रधान, बघा बरं म्हणे जाऊन, आणि यांचं खरंच तिथं बी हसतोय का आता. आता तर तिथं मच्छरामध्ये पडला असन, भाकर काय भेटणार आहे त्याला कळण्याची, आणि आता तर त्याला किती त्रास होईल, आता रडण का नाही. तो गेला तर मस्त चिंतन करायला, राजा आनंदानं चिंतन करायला लागलाय. गेला की प्रधान येऊन म्हणे आता तो लय मस्त आनंदात चिंतन करायला म्हणे तिथं बी, आणि तिथं बी रडायला नाही काय नाही म्हणे, हसायला म्हणे. तो म्हणे असं काय असेल म्हणे याच्याकडं. असा रागात आला, दोन 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 सरी प्रजा घेऊन आला तिथून. म्हणला अरे बाबा तुझ्याकडे आहे तरी काय सांग ना म्हणे मला, असं म्हणून राहिला. तर ते म्हणे माझ्याकडे काय, माझ्या गुरुने मला अंगठी दिलेली, हे बी दिन जायगा. आज प्रजा घेतली उद्या येईल, आज जेलमध्ये टाकलं उद्या सुटल, आणि आज मीची ओळख करून घेतली आहे मी कोण, करावा विचार विवेक आणि अविवेक. म्हणजे आपल्या विवेकावर जाग व्हायचं असेल तर आपल्या स्वरूपाची ओळख आपणच करून घ्यायला पाहिजे. आपल्याशिवाय कोणी करण का. जन्मा आली वाया गेली, भक्ती नाही केली, आणि गुंतू गुंतू मेली म्हणतात महाराज, गुंतू गुंतू मेली. म्हणून भक्ती करायला पाहिजे. आणि भक्ती कशी करायला पाहिजे तर हे आता उद्धवासारखी, जनाबाई सारखी, मीराबाई सारखी सांगून गेले मी तुम्हाला. आणि म्हणून आपल्याला आपला टाइम झालाय वाटतंय ना, टाइम झालाय ना ताई. हो झालेला आहे, पण आपण सुरुवात उशिरा केली ना, मग थोडं 5-1 मिनिटं उशीर झाला तरी चालेल. हा ठीक आहे, बरं. तेच ना, मला मग असं वाटते की झाला काय. ते महाराज सांगू लागले आपल्याला जसं की विवेक न अविवेक काय, म्हणजे जशी वस्तू आहे तशी कळणं. आता हे घर आहे, हे मातीच आहे, हे कळालं तर जसा आहे तसा विवेक आहे की नाही. आता हे सोनं, टाइम झाला ग मावशी, टाइम होऊन गेला. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. बोलू द्या, काय अडचण नाही. मावशी बोला बोला. संगीता पुढच्या वेळेस बोल मावशी, टाइमशीर ठेवलं पाहिजे. महाराज म्हणतील ना टाइमशीर घ्या म्हणून. नाही काय झालं संगीताताई झाली काही गंमत. आज 15 मिनिटं लेट लिंक टाकली आहे. जाऊ द्या, पुन्हा अच्छा अच्छा, ज्योतिताई बोलू द्या, ताई बोलू दे, मावशीला बोलू दे, अरे का वाटायले बोलू दे. मावशी नंतर करा. हा ठीक आहे. मदर रे सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अति आदर विवेकावर. म्हणजे आपल्या विवेकावर आदर करणं हेच आपलं कर्तव्य आहे. आणि मी कोण आहे ओळखून घेणं हेच आपलं कर्तव्य. मग मी न दिसणारा, जाणणारा, पूर्वीचा आणि पुढे राहणारा असा मी आहे. आणि असंच आपण हे कुठं कळत असतं तर संतांच्या सान्निध्यात कळत असतं. जशी झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, तुकाराम महाराजांच्या चरणी, आणि नाथ महाराजांच्या चरणी, बापूराव महाराजांच्या चरणी, दादाराव महाराजांच्या चरणी अर्पण करू. आणि शेवेला इथं चिरामदेव कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता
आता म्हणत आहे तुम्ही आता विश्वास संगीताताई घेतील ना? आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो दया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मातंड जे तापहीन तेही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये द्रष्टा दृष्ट विजय होवावे जी हेत म्हणे श्री विश्वेश्वरा हो आहो होईल दान पसावो येणे वरी ज्ञान देहो सुख्या झाला येणे वरी ज्ञान देहो सुख्या झाला येणे वरी ज्ञान देहो सुख्या झाला कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु भगवान की जय सब संतन की जय सब भक्त जनों की जय आज के आनंद